नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथील सेवा स्पेशालिस्ट हॉस्पिटल ढानकी रोड नाथनगर येथे महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना चालू आहे आणि रुग्णांनी याचा फायदा घ्यावा असे उमरखेड येथील डॉक्टर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष डॉक्टर राम नाईक जाधव अर्थतज्ञ यांनी म्हटले आहे। नमस्कार, मी डॉक्टर राम जाधव नाईक, ऑर्थोपेडिक सर्जन आहे उमरखेड येथे सेवा स्पेशालिटी हॉस्पिटल ढानकी रोड नाथनगर। आपल्या सेवा स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मागील 2 वर्षापासून जी महाराष्ट्र शासन आणि आता सेंट्रलची पण जी योजना आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना, या दोन्ही योजना आपल्या इथे मागच्या 2 वर्षापासून आहेत। या अंतर्गत आपल्या हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक्स म्हणजे अस्थिरोग हा विभाग तर इनहाऊस आहे, पण त्या व्यतिरिक्त मेडिसिन, ICU, लहान मुलांचं पेडियाट्रिक सेक्शन आणि काही ऑपरेशन्स जे आवश्यक असतात ते सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरळीतपणे मागच्या 1-2 वर्षापासून चालू आहे। आतापर्यंत विचार केला तर जवळपास 1000 ते 1500 लोकांनी आपल्या या हॉस्पिटलमार्फत लाभार्थी ठरले आहेत। त्यामार्फत हॉस्पिटलला जवळपास 2 ते 2.25 करोडपर्यंतचा सुद्धा उत्पन्न आपल्या हॉस्पिटलला झालेलं आहे। आणि या माध्यमातून जेवढे गोरगरीब असतात, ज्यांना गरजू असतील, काही लोकांना ज्या अगदी काय म्हणतात त्याला, आपल्याला छोट्या आधार कार्ड आणि राशन कार्डची योजना आहे, त्यामुळे तुम्हाला असं खूप काही डॉक्युमेंट्स लागण्याची सुद्धा गरज नाही। त्यामुळे आपलं राशन कार्डमध्ये नाव असणं अत्यंत आवश्यक आहे। तो राशन कार्डचं नाव ऑनलाईन असणं फार आवश्यक आहे, काही गोष्टी अपडेटेड असणं आवश्यक आहे, आधार कार्ड या गोष्टी अपडेट असाव्यात। आणि या 2 साध्या तुमच्याकडे डॉक्युमेंट जरी असले आणि त्या गोष्टी जरी असल्या तरी आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल। त्यामुळे ज्यांना फार गरजेचं आहे, ज्यांना आवश्यक असतात, अशा सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, पण आवश्यक आपल्या हेल्थवरचा खर्च टाळावा। धन्यवाद।